मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा कंडिशनल फॉर्मॅटिंग नावाचा ऑप्शन बघितलेला आहे, ज्याच्यामध्ये हायलाइट, सेल्स रूल, टॉप बॉटम रूल्स, डेटा बार्स, कलर स्केल्स आणि आयकॉन सेट हे सगळा ऑप्शन जे आहेत ते आपण काय केलं ते एक एक करून बघितलेले आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर पहिल्यांदा तो व्हिडिओ बघून या. ठीक आहे. आज आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे फॉर्मॅट ॲज टेबल. आता समजा हा डेटा आहे आपला मार्कशीटचा आणि मला जर समजा ह्याच्यामध्ये हा डेटा टेबलमध्ये फॉर्मॅटिंग करायचा असेल, टेबलच्या स्टाईलने फॉर्मॅटिंग करायचं असेल तर मी काय करते, याच्यामध्ये फॉर्मॅट ॲज टेबल नावाचा ऑप्शन सिलेक्ट करते. इथून आपल्याला कोणता पाहिजे तो टेबलची स्टाईल आपण काय करू शकतो, इकडनं सिलेक्ट करू शकतो. समजा मी हे फर्स्टवाली व्हाईट टेबल स्टाईल अशी सिलेक्ट केली, क्लिक केलं. हे विचारते वेअर इज द डेटा फॉर युअर टेबल. मग हा आपोआप काय झालेला आहे, आपण सिलेक्टेड डेटाची सेल रेंज काय केली त्यांनी सिलेक्ट करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर इथे एक ऑप्शन आहे बघा, माय टेबल हॅज हेडर नावाचा. आता जर समजा तुम्ही ह्याच्याला टिक नाही केलं, ठीक आहे, मी अनटिक केलं, ओके बटनावर क्लिक केलं तर मला ते काय करून देतं, कॉलम 1 कॉलम 2 असे जे आहेत ते हेडिंग्स लावून देतं. मी कंट्रोल झेड करते आणि वापस फॉर्मॅट ॲज टेबलमध्ये जाऊन इथून टेबल वापस तो सिलेक्ट करते. इथं मला काय सांगते की माझ्या टेबलला जे आहेत ते ऑलरेडी हेडर आहेत, तुमचे एक्स्ट्राचे लावू नका. ठीक आहे, ओके बटनावर क्लिक केलं. तशा प्रकारचं काय झालेलं आहे, ह्या टेबलला हेडर्स आलेले दाखवले जाणार आहे. हे बघा, टेबलची स्टाईल घेतल्यानंतर आपोआप काय झालेलं आहे, हे जे हेडिंग्स आहेत त्या हेडिंग्सला फिल्टर नावाचं ऑप्शन ॲक्टिवेट आपोआप झालेलं आहे. म्हणजेच जर समजा मला काय करायचं आहे, हे जे माझं सिरियल नंबर आहे ते सिरियल नंबर मला 1 2 3च्या ह्याच्याने काय करायचं, फिल्टर करायचं आहे. समजा मला ह्याच्यामधले फक्त 3rd नंबर आणि 4th नंबरच फक्त फिल्टर करून त्या विद्यार्थ्याची इन्फॉर्मेशन बघायची आहे. ओके बटनावर क्लिक केलं. तशा प्रकारे 3rd आणि 4th नंबरचं जे सिरियल नंबर आहे त्या व्यक्तीचंच आपल्याला काय होणार आहे, इथं डेटा बघता येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही फिल्टर नावाचं ऑप्शन घेऊ शकता. ह्याच्या पुढचा जो भाग आहे, आपण टेबलच्या स्टाईल्स वगैरे वगैरे कशा प्रकारे असतात ते आपण इन्सर्ट नावाच्या टॅबमध्ये जेव्हा आपण टेबल नावाचा ऑप्शन घेऊ त्यावेळेस आपण काय करूया, ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये शिकूया. ठीक आहे. आत्ता तोपर्यंत मी अंडू करते, कंट्रोल झेड करते, म्हणजे माझा हा डेटा त्याप्रमाणे आहे तसा मला इकडं आलेला दाखवणार आहे. ठीक आहे. त्याच्या पुढचा नेक्स्ट ऑप्शन आहे आपल्याकडं सेल स्टाईल्स म्हणून. आता समजा मी काय केलं, हे जे मराठी नावाचं जो डेटा आहे, मराठीच्या विषयांचे मार्कचे आहे ते काय केले, सगळ्या विद्यार्थ्यांचे सिलेक्ट केले आणि इथं जाऊन काय केलं, सेल स्टाईल्सवर गेले तर तिथं मला आत्ता सध्या जी आहे ती नॉर्मल स्टाईल दिसते. त्याच्यानंतर मला सेल स्टाईल बदलून बॅड करायची आहे, तर इथं मला काय दाखवलं जातं, मी जेव्हा बॅड करणार आहे तेव्हा इथं सेल्सच्या स्टाईलमध्ये इथं काय झाला, कलर चेंज झाला. म्हणजे जसं आपण कंडिशनल फॉर्मॅटिंग यूज केले तशाच प्रकारचं आहे, फक्त थोडंसं चेंज आहे. कलरफुल वेमध्ये तुम्हाला काय करता येतं, इकडनं सेल्सला फॉर्मॅटिंग करता येते. गुड घ्यायचं असेल, न्यूट्रल घ्यायचं असेल, जर डेटा अँड मॉडेल्समध्ये बघितलं तर कॅल्क्युलेशन्स नावाचा ऑप्शन आहे, सेल्स चेक सेल्स म्हणून आहे, एक्सप्लेनेटरीमध्ये असं फिकटमध्ये दिसतं. तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स आहेत किंवा तुम्ही असेंटच्या स्टाईल देऊ शकता. इकडं असेंट 1, असेंट 2, असेंट 3 अशा प्रकारे तुम्हाला काय केलेलं आहे, इकडं दाखवलं जाणार आहे. ठीक आहे. ह्याच्या पुढचा ऑप्शन आहे आपल्याकडं इन्सर्ट नावाचा. आता जर तुम्ही ह्या इन्सर्टवर क्लिक केलं तर तिथं तुम्हाला सेल इन्सर्ट करायला विचारतंय, शीटची रो इन्सर्ट करायला विचारतंय, शीटचा कॉलम इन्सर्ट करायला विचारतंय आणि इन्सर्ट शीटच डायरेक्ट तुम्हाला जर नवीन एखादी इन्सर्ट करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, इथनं इन्सर्ट नावाचा ऑप्शनचा वापर करू शकता. ठीक आहे. आता जर समजा मला ह्याच्यामध्ये एखादी शीट सेल इन्सर्ट करायची असेल, मी इथं क्लिक केलं, इन्सर्ट सेलवर गेले तर डायरेक्ट त्यांनी काय केलं, मला एक सेल इन्सर्ट करून दिली. जर समजा शीट रो इन्सर्ट करायची असेल, एखादी ब्लँक, इन्सर्टवर क्लिक केलं, एक ब्लँक रो काय झाली माझ्या ह्याच्यामध्ये इन्सर्ट आलेली दाखवली जाणार आहे. सेम तसंच कॉलमसाठी आहे, एखादा ब्लँक कॉलम इन्सर्ट करायचा आहे, यांच्या अगोदर क्लिक करा, इन्सर्टमध्ये जावा, इन्सर्ट शीट कॉलम, त्याच्या एक ब्लँक कॉलम काय झाला इकडनं आपल्याला ह्याच्यामध्ये इन्सर्ट झाला. सेम तुम्ही शीट काय करू शकता, इन्सर्ट करू शकता इन्सर्ट शीटचा वापर करून, जे की मी ऑलरेडी आपण इथं बघितले प्लसच्या चिन्हावर पण क्लिक करू शकतो. तसाच ऑप्शन आपल्याला इकडे पण आहे, इन्सर्ट शीटवर क्लिक केलं तशा प्रकारची एक
ब्लँक शीट काय झाली आपल्याकडं इन्सर्ट झालेली दिसणार आहे. ठीक आहे. आता जसं आपण इन्सर्ट केलेलं आहे तशाच प्रकारे आपण डिलीट पण करू शकतो. इथं ऑप्शन आहे बघा, डिलीट सेल, डिलीट शीट रोज, डिलीट शीट आणि डिलीट कॉलम. आता जर समजा मला हा ब्लँक कॉलम जो एक्स्ट्रा मी घेतलेला तो डिलीट करायचा असेल तर मी इथं कॉलम सिलेक्ट करू शकते. डिलीट शीट कॉलम, तो माझा कॉलम काय होणार आहे एक्स्ट्राचा डिलीट होणार आहे. सेम जर रो डिलीट करायच्या असतील तर तुम्ही ह्या रोज सिलेक्ट करू शकता इकडून आणि डिलीटमध्ये जाऊन डिलीट शीट रोजवर क्लिक केलं की त्या रोज काय होणार आहे डिलीट होणार आहे. सेम तुम्ही फॉर्म्युला ह्याला पण वापरू शकता तशाच प्रकारचा की डिलीट शीट, एक ब्लँक शीट आहे एक्स्ट्राची नको आहे तुम्हाला तर डिलीटमध्ये जावा, डिलीट शीटवर क्लिक केलं की तुमची जी घेतलेली शीट आहे ती काय होणार आहे डिलीट केली जाणार आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत लक्षात आलं असेल. आपण आज फॉर्मॅट ॲज टेबल हा ऑप्शन बघितलेला आहे, सेल्स स्टाईल नावाचा ऑप्शन बघितलेला आहे, इन्सर्ट आणि हा डिलीट नावाचा ऑप्शन बघितलेला आहे. जर तुमच्या लक्षात येत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.